नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। बघा, आजचा व्हिडिओ आहे जिओ मीटिंग ऑनलाईन ॲपबाबत। नुकतंच जिओ मीटिंग ॲप प्ले स्टोरवर आलेलं आहे आणि एक बेस्ट देशी पर्याय म्हणून या ॲपचा वापर ऑनलाईन मीटिंगसाठी आपण करू शकतो। हे भारतीय ॲप आहे। तर हे ॲप कशाप्रकारे वापरायचं, ऑनलाईन मीटिंग कशाप्रकारे अटेंड करायची, सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही JioMeet नावाचं ॲप इन्स्टॉल करू शकता, डाउनलोड करून। आता ते ॲप आपण ओपन करून बघू, त्याचा वापर आपल्याला कशाप्रकारे मीटिंगसाठी करता येतो एकदम सोप्या पद्धतीने। तर बघा, आता त्या जिओ मीटिंग ॲपवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम एक साइन अप करावं लागते। त्यामध्ये आपल्याला आपलं नाव, आडनाव, आपला जीमेल टाकावा लागतो। नंतर आपल्याला तो जीमेल व्हेरीफाय करावा लागतो। व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करून हे आपल्याला लॉग इन करावं लागते। लॉग इन केल्यानंतर सरळ अशा प्रकारे याचा इंटरफेस येतो, एकदम सुटसुटीत। बघा, एकाला न्यू मीटिंग, नंतर जॉईन, नंतर शेड्यूल आणि शेअर स्ट्रीम खाली येते। बघा, मीट अँड चॅट सेटिंग, कॉन्टॅक्ट सेटिंग। आता न्यू मीटिंग आपल्याला क्रिएट करायची आहे, तर सरळ या न्यू मीटिंगवर क्लिक करायचं आणि त्यानंतर बघा, आपला पर्सनल मीटिंग आय डी जो याच्या पुढे याला ऑन केलं की आपला पर्सनल मीटिंग आय डी इथं स्टार्ट होतो। हा पर्सनल आय डी आपण समोरच्याला आपण होस्ट करत असू तर त्याला देऊ आणि ते जॉईन मीटिंग क्लिक करून हा पासवर्ड टाकून ते मीटिंग जॉईन करू शकतात। तर आता हे झाली आपली मीटिंग, न्यू मीटिंग क्रिएट करणं। आता जॉईन मीटिंग कशी करायची, तर जॉईन मीटिंगवर क्लिक करायचं। आपल्याला जर जॉईन मीटिंग करायची आहे विद्यार्थी म्हणून, तर समोरचा होस्ट करत असेल तर तो जो आपल्याला आय डी देईल तो आय डी आपल्याला इथं पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर या जॉईन मीटिंगवर क्लिक करून आपण ही मीटिंग जॉईन करू शकतो। तर आपल्याला मीटिंगसाठी चांगलं एकदम बेस्ट पर्याय हा। आणि हे जिओ मीटिंग ॲप आहे, हे भारतीय ॲप आहे। तर शेड्यूलसुद्धा आपण करू शकतो। आपल्याला मीटिंग कधी अटेंड करायची आहे तर ते आपण डेट वाईज आपण हे शेड्यूल करू शकतो तयार। तर चांगल्या प्रकारे याची क्वालिटी आहे व्हिडिओ ऑडिओची आणि हे मीटिंगसाठी सर्वात चांगलं ॲप ठरू शकते ऑनलाईन मीटिंगबाबत। तर नक्की इन्स्टॉल करा आणि भारतीय ॲपचा वापर करा, जास्तीत जास्त चीनी ॲपचा बहिष्कार करा। धन्यवाद।